देवा माझे मन लागो तुझे चरणी संसार व्यसनी पडोनी नामस्मरण घडो संत समागम वाऊग शीघ्र नको देवा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी विठ्ठल विठ्ठल परमात्मा ज्ञानियांचे राजे साधकांचे मायबाप कैवल्य साम्राज्य तेजोनदी अखंड समाधिक असणारे व अलंकापुरे असणारे माझे ज्ञानोपाय जाळोनी संसार बैसोला अंगणी ज्यांनी आपल्या संसाराची राख रांगोळी केली आणि परमार्थाचा कळस केला असे देवचे सुप्रसिद्ध असणारे माझे तुकोपाय व ज्यांच्या कीर्तनामध्ये जगाच्या मालकाने नाचावे असे माझे नामदेवर आहे व तत्कालीन साधू संत मंडळीच्या कृपेने चालत आलेला परमार्थ आजचे देव कीर्तन जुबी सेवा माझ्याकडून अभंगाचा प्रतिपाद्य विषय बघण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा गाव पेढ्यावाडी आणि या गावामध्ये चालत असलेला श्रावण मास आजचा दुसरा सोमवार त्या निमित्ताने माझे कीर्तन आहे आणि तुम्हा सर्व मायबापांची सेवा कार्य करण्याचा निवडलेला अभंग शांतही आहे श्रीमंतही आहे आणि संतही आहे या तिन्ही पदव्या महाराष्ट्रामध्ये फक्त त्यांना शोभून दिसतात असे पैठणवासी माझे नाथ बाबा यांचा हा 4 चरणांचा अभंग खूप गोड अभंग आहे आणि या अभंगामधून माझे नाथ बाबा पांडुरंग परमात्म्याला विनवणी करतात माणसाकडून मागायचे त्याच्याकडेही योग्यता असावी लागते योग्यता नसेल तर मागू शकत नाही आणि अधिकार नसेल तर दान सुद्धा देऊ शकत नाही दान देणारा व्यक्ती त्याच योग्यतेचा असला पाहिजे आणि दान मागणारा व्यक्ती त्याच योग्यतेचा असला पाहिजे म्हणून सांगू परमार्थामध्ये ओळख लागते जर ओळख नसली तर तुम्ही परमार्थामध्ये देवाकडे काय मागणार आहे महाराज अरे माझे तुकोकार आहे ते सांगतात देवाला देवा दान देतो म्हणजे काय उपकार करत नाही रे भगवंता अरे देवासाठी काय नाही केलं आम्ही
बायको अन्न अन्न करत मेली तरी सुद्धा परमार्थ सोडला नाही. खूप परमार्थ करावा लागतो महाराज. आपल्याला जर असं वाटतं एक पंगत घातले म्हणजे आपल्या घरी देव सालानच राहायला पाहिजे, एवढं सोपं आहे? एवढं सोपं नाही महाराज. परमार्थ इतका सोपा नाही. परमार्थ करायचं सुद्धा मनानेच आणि करायचं सुद्धा मनासाठीच. परमार्थ करायचं सुद्धा मनानेच आणि करायचं सुद्धा मनासाठीच. अरे शबरी माते जीवनामध्ये प्रभू रामचंद्राची भेट जरी झाली असली, हे सगळ्यांना जरी माहीत असलं तरी सुद्धा शबरी मातेचं त्यावेळेस जगाचा मालक तिथे गेला आणि शबरी मातेचा उद्धार केला. आणि आपल्याला तर असं वाटतं एक सप्ताह झाला म्हणजे देव आपल्या घरी चालण्याच राहिला पाहिजे, एवढं सोपं आहे महाराज. परमार्थ इतकं सोपं नाही. परमार्थासाठी काहीतरी वेळ घालवावा लागतो, थोडंसं चालावं लागतं. तर आपल्या